विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी चा पहिला व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये क्रमिका, क्रमिकेचे n वे पद म्हणजे सामान्य पद कसं काढायचं, क्रमिकेतील काही पद दिली असता क्रमिकेची पुढची पद कशी शोधायची हे आपण अभ्यासलं. आणि त्याच्या पुढं दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं याचा अभ्यास केला. आज आपण सराव संच 3.1 मधील काही उदाहरणांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपण काय पाहिलं तर एका उदाहरणाने ते आपण समजावून घेऊया. समजा ही एक मी क्रमिका मांडतो. 3, 8, 13, 18 ही क्रमिका आहे. या क्रमिकेमध्ये पहिलं पद 3 आहे, दुसरं पद 8 आहे, तिसरं पद 13 आहे, चौथं पद 18 आहे. म्हणजे इथं पहिलं पद लिहिल्यानंतर दुसरं पद लिहिताना कोणता तरी एक विशिष्ट असा नियम लावलेला आहे. तो कोणता नियम? तर पहिल्या पदामध्ये 5 मिळवले की मला दुसरं पद मिळतंय. 3 अधिक 5 8. 8 मध्ये 5 मिळवलं की 13 मिळतात. 13 मध्ये 5 मिळवलं की 18 मिळतात. 18 मध्ये 5 मिळवले की तुम्हाला पुढचं पद मिळणार आहे. आता हे जे पहिलं पद आहे या मालिकेतलं, हे जे पहिलं पद आहे या क्रमिकेतलं, हे जे पहिलं पद आहे या पहिल्या पदाला आपण T1 असं म्हणणार आहे. टी फॉर टर्म. टर्म म्हणजे पद. या पहिल्या पदाला आपण ए या अक्षराने सुद्धा आपण हे पहिलं पद दाखवणार आहोत. नंतर T1 नंतर हे दुसरं पद ते आहे T2. हे त्या क्रमिकेतलं तिसरं पद T3. हे चौथं पद T4. अशा पद्धतीनं हे पद आपण या पद्धतीनं दाखवणार आहोत. आता दुसरं पद मिळवताना काय केलंय आपण, तर पहिल्या पदामध्ये 5 मिळवल्यानंतर दुसरं पद मिळतं आणि मग ह्या दोन लागोपाठच्या संख्यातला जो फरक आहे, फरक 8 वजा 3 म्हणजे पुढचं पद वजा मागचं पद, या दोघातला फरक प्रत्येक ठिकाणी जर स्थिर राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल, तर अशा क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असं आपण म्हणतो. इथपर्यंत पाहिलेले आपण. आता दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे का नाही हे कसं ओळखायचं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यावरची आपण काही उदाहरणं आपण घेणार आहोत. तर सराव संच 3.1 मध्ये काही उदाहरणं आज आपण बघूया. प्रश्न पहिला की प्रश्न असा आहे की पुढे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ओळखा. असल्यास त्यातलं पहिलं पद कोणतं आणि त्यातला सामान्य फरक किती आहे हे आता आपल्याला शोधायचे. 1 मार्कासाठी असं उदाहरण तुम्हाला विचारू शकतात. बघ प्रश्न कसा आहे बघा. प्रश्न लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल प्रश्नाचं स्वरूप. पुढे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ओळखा. असल्यास त्या श्रेणीचे पहिले पद व
साधारण फरक किती ते लिहा. प्रश्नाची सूचना समजून घ्या. पुढे दिलेली क्रमिका ही अंकगणिती सडी आहे की नाही ती ओळखा. म्हणजे तुम्हाला एक क्रमिका दिली जाईल आणि त्या क्रमिकेतलं असेल तर क्रमिका असेल तर त्या क्रमिकेतलं पहिलं पद आणि साधारण फरक किती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. लक्षात आलं? प्रश्न पहिला असा आहे 2 4 6 8 असं पहिलं उदाहरण आहे. प्रश्नाची सूचना लिहून घ्या आणि उदाहरण लिहून घ्या. आता हे उदाहरण कसं सोडवता येईल? काय दिले? क्रमिका अशी दिली 2 4 6 8 ही क्रमिका आहे. पहिलं पद 2 आहे म्हणजे या क्रमिकेतलं पहिलं पद पहिले पद की ज्याला आपण T1 म्हणतो किंवा त्याला आपण ए सुद्धा म्हणतो. लक्षात द्या ए हे पहिलं पद 2 आहे. T1 ची किंमत 2 आहे पहिलं पद. T2 किती आहे? T2 याचा अर्थ दुसरं पद ते किती आहे तर 4 आहे. T3 6 आहे. T4 8 आहेत. अशी पद दिलेली आहेत. म्हणजे त्या क्रमिकेतलं पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे आणि हे चौथं पद आहे. आता ही क्रमिका अंकगणिती सडी आहे का नाही हे आपल्याला ओळखायचंय. कसं ओळखणार? पुढच्या पदातून मागचं पद म्हणजे T2 वजा T1. मग T2 वजा T1 किती येईल? T2 ची किंमत 4 आहे वजा T1 ची किंमत 2 आहे. 4 वजा 2 2. T3 वजा T2 म्हणजे T2 च्या पुढचं पद T3 आहे. T3 किती आहे? 6. मागचं पद किती आहे? T2 किती आहे? 2. 6 वजा 4 किती आलं? 2. T4 वजा T3 T4 वजा T3 T4 8 आहे. T3 6 आहे. 8 वजा 6 2. हे 2-3 किंवा 3 फरकावरून आपल्या लक्षात येईल की पुढच्या पदातून मागचं पद वजा केलं आणि त्या जरा तो मिळणारा जो फरक आहे हा फरक प्रत्येक ठिकाणी सारखाच राहिलेला आहे, स्थिर राहिलेला आहे. आणि यावरून आपल्याला ही दिलेली सडी ही अंकगणित सडी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून काय सांगा, इथं कोणत्याही दोन लागोपाठच्या पदातील फरक हा स्थिर आहे. म्हणजे याला आपण वाटल्यास 1 म्हणू, इथं 2 म्हणूया, हे 3 म्हणूया. या फरकांना जर आपण नाव दिलं तर यावरून म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. असं आपल्याला लिहिता येईल. आणि यातील पहिलं पद आणि या श्रेणीतील म्हणून या श्रेणीतील पहिले पद की ज्याला आपण T1 म्हणतो, T1 म्हणजेच ए ची किंमत 2 आणि साधारण फरक त्याला आपण डी म्हणणार आहे. डी किती सुद्धा आहे? डी सुद्धा 2 आलेले. या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल किंवा या पद्धतीनं आपल्याला त्या उदाहरणाचं लेखन
करता येईल. अशा नमुन्याची उदाहरणं तुमच्या पुस्तकात आहेत. सराव संच 3.1 मधील उदाहरणं जर पाहिली तर या पद्धतीने आपल्या उदाहरणं सोडवता येतील. आणखी एक उदाहरण आपण घेऊया. लक्षात आलं? उदाहरण क्रमांक आणखी एक उदाहरण सोडूया. सरावासाठी तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचे. सरावासाठी आणखी काही उदाहरणं सोडूया आपण. घ्या. ऋण 10 उदाहरण क्रमांक दुसरं. ऋण 10 ऋण 6 ऋण 2 या पद्धतीने क्रमिका दिलेली आहे. लक्षात घ्या, ही मालिका क्रमिका आहे का नाही हे शोधायची गरज नाही. त्यांनी प्रश्नामध्ये स्पष्ट सांगितले की क्रमिका आहेच. मग दिलेली क्रमिका ही आपल्याला अंकगणितीसाठी आहे का नाही हे फक्त आपल्याला ओळखायचंय. बघा इथं पहिलं पद, क्रमिकेतील पहिलं पद काय सांगा. पहिले पद की ज्याला आपण T1 म्हणतो किंवा A म्हणतो, हे पहिलं पद किती आहे? ऋण 10. पहिलं पद लिहिलं. T2 म्हणजे दुसरं पद ऋण 6. T3 ऋण 2. बरोबर. T4 2. जेवढी पद आपल्याला दिसत आहेत तेवढी पद आपण लिहिली. T1 ऋण 10, T2 ऋण 6, T3 ऋण 2, T4 2. T1 आपण लिहिला. आता साधारण फरक काढण्यासाठी किंवा दिलेली क्रमिका ही अंकगणितीसाठी आहे का नाही हे ओळखण्यासाठी काय सांगितलं आपल्याला? पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचे आणि असं प्रत्येक ठिकाणी आपण तो फरक, हा साधारण फरक हा समान येतोय का हे आपण आता पडताळून पाहूया. म्हणून T2 वजा T1. बघा, T2 ऋण 6 वजा T1 कंसातल्या ऋण 10. T2 वजा T1. ऋण चिन्हामुळं गणित चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणून गणित काळजीपूर्वक लिहा. मांडणी कशी केली बघा. दुसरं पद वजा पहिलं पद. इथं वजा चिन्ह आल्यामुळे मी हा ऋण 10ला गोल कंस केलेला आहे. काय येईल? ऋण 6. कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यामुळं आतलं चिन्ह बदलणार. हा कंस आहे, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे. या ऋण चिन्हाचा परिणाम आतल्या चिन्हावर होत असतो. मग इथलं चिन्ह काय सांगा? अधिक 10. ऋण 6 अधिक 10. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 10तून 6 गेले, राहिले 4 आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणजे अधिक 4. म्हणजे T2 वजा T1 किती आलं? अधिक 4. असा फरक आता आणखी 2 ठिकाणी काढूया. याला आपण 1 म्हणू. बरोबर. आता T3 वजा T2. T3 वजा T2. T3 म्हणजे पुढचं पद, त्याच्या मागचं पद कोण असणार आहे? T2 दुसरं पद. T3 किती आहे? ऋण 2 वजा T2 ऋण 6 असं येईल. काय आलं बघा? ऋण 2 कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, आतलं चिन्ह बदललं, अधिक 6. ऋण 2 अधिक 6 अधिक 4. म्हणजे T3 वजा T2 सुद्धा किती आलं? अधिक 4. ह्याला क्रमांक 2 देऊया. म्हणजे T2 वजा T1 अधिक 4 आलं. T3 वजा T2 सुद्धा अधिक 4च आलं.
आता आणखी एक फरक आपण काढूया. T4 वजा T4 च्या मागचं पद कोण असणार आहे? T3 बरोबर T4 2 वजा T3 कंसातल्या वजा 2. काय झालं? 2 ऋणमुळातलं चिन्ह बदललं, अधिक 2, 2 अधिक 2 4, ह्याला 3 म्हणूया. आणि अशा 3 ठिकाणी तुम्ही साधारण फरक काढायचे. 3 ठिकाणी पुरेसे आहेत. मग T2 वजा T1 अधिक 4 आलं. T3 वजा T2 हे सुद्धा अधिक 4 आलेत. T4 वजा T3 हे सुद्धा अधिक 4 आलेत. आणि मग पायरी क्रमांक 1, पायरी क्रमांक 2 या पायरी क्रमांक 3 वरून साधारण फरक हा प्रत्येक ठिकाणी स्थिर आलेला आहे. आणि यावरून आपण सांगू शकतो की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर की ज्यामध्ये पहिलं पद कोण आहे? ए बरोबर ऋण 10 आणि साधारण फरक त्याला आपण डी म्हणणार नेहमी. डी ची किंमत किती आहे? 4 आहे. या पद्धतीनं तुम्हाला सराव संच 3.1 मधला पहिला प्रश्न की ज्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 उदाहरणं आहेत, त्या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करा. म्हणजे तुम्हाला 1 मार्काचं उदाहरण अगदी सहज सोडवता येईल. बघा प्रश्नाचा दुसरा प्रकार. पुढचा प्रश्न. जर आता आपल्याला अंकगणित श्रेणीचं पहिलं पद दिलं, बघा श्रेणीचं एक श्रेणी काढायची आपल्याला की त्या श्रेणीचं पहिलं पद दिलं आणि साधारण फरक दिला, तर त्या अंकगणित श्रेणीचे आपल्याला 3-4 पदे मिळवता येतील का हे आपल्याला बघायचंय. प्रश्नाचा नमुना लिहून घ्या. अंकगणित श्रेणीचे पहिले पद. प्रश्न दुसरा. अंकगणिती श्रेणीचे पहिले पद व साधारण फरक दिला असता अंकगणिती श्रेणी लिहा. अंकगणिती श्रेणी लिहा. उदाहरणात काय दिलं जाईल तुम्हाला? पहिलं पद T1 किंवा A दिला जाईल आणि त्याचबरोबर साधारण फरक म्हणजे D दिला जाईल. तर तुम्हाला ती अंकगणिती श्रेणी कशी लिहायची हे आता आपल्याला पाहायचंय. उदाहरण पहिलं म्हणजे प्रश्न क्रमांक 2 त्यातलं उदाहरण पहिलं. समजा A ची किंमत 10 आहे. A म्हणजे पहिलं पद आणि D बरोबर 5 आहे. A याचा अर्थ काय? त्या श्रेणीचं पहिलं पद. D म्हणजे काय? साधारण फरक. आता त्या श्रेणीतली आपल्याला किमान 4 पदे मिळवायची. किती? किमान 4. बघा पहिलं पद दिलेलं आहे म्हणजे पहिलं पद मिळवायची. उत्तर कसं लिहितील बघायचं. श्रेणीचे पहिले पद अर्थात की ज्याला आपण T1 म्हणतो. T1 म्हणजेच A. T1 याचा अर्थच A. किती आहे? 10 आहे.
पहिलं पद मिळालं. आणखी 3 पद शोधायचे. T2 T2 कसा शोधायचा? तर पहिल्या पदामध्ये साधारण फरक मिळवा की तुम्हाला दुसरं पद मिळेल. T2 कसं मिळवायचं बघा. T2 बरोबर T1 अधिक D. T2 कसं मिळवाल तुम्ही? T2 बरोबर T1 पहिलं पद अधिक D. मग T1 किती आहे? 10 आहे. अधिक D किती आहे? 5 आहे. मग 10 अधिक 5 15. तुम्हाला T2 मिळेल. कळलं? T2 तसाच T3 इथे लिहितो. T3 कसा शोधायचा? T3 च्या मागचं पद कोण असणार आहे? T2. करेक्ट. T2 अधिक D. T2 किती आलाय? 15. D किती आहे? 5. 15 अधिक 5 20. T3 तुम्हाला मिळाला. लक्षात येते बघा. T1 T2 कसा शोधला? T1 अधिक D. साधारण फरक मिळवला की तुम्हाला पुढचं पद मिळणार आहे. T2 मिळाला. T3 कसा शोधाल? T3 च्या मागचं पद T2 असणार आहे अधिक D. याच पद्धतीनं T3 मिळाला. T4 कसा काढाल? T4 काय येईल? T3 अधिक D. T3 20 अधिक 5 25. T4 काय आला? 25. म्हणजे तुम्हाला त्या सीडीचं पहिलं पद मिळालं, दुसरं पद मिळालं, तिसरं पद मिळालं, चौथं पद मिळालं आणि 4 पद पुरेशी आहेत. आणि मग जर तुम्हाला पहिलं पद माहिती आहे, डी माहिती, तर ती सीडी कोणती असणार आहे? 10 15 20 25. म्हणून ती अंकगणिती सीडी कशी असेल? पहिलं पद 10, दुसरं 15, तिसरं 20, चौथं 25 आणि डॉट डॉट डॉट. या पद्धतीनं आपल्याला अंकगणित सीडीचं पहिलं पद आणि साधारण फरक दिला. तर या पद्धतीनं आपल्याला ती अंकगणित सीडीची काही पदं, किमान 4 पदं आपण लिहायची आणि उदाहरण सोडवायचं. सराव संच 3.1 मध्ये प्रश्न क्रमांक 2 या नमुन्यातला आहे. सर्वांनी तो संग्रह काळजीपूर्वक सोडवा. 1-2 मार्काची उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सहज सोडवता येतील. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. प्रश्नाची सूचना कळली असेल. ए बरोबर -3 आणि डी बरोबर 0. तर ती अंकगणिती सीडी कोणती? डी ची किंमत या ठिकाणी 0 हा डी आहे. T1 म्हणजेच ए -3 आहे. T2 कसा काढाल? T1 अधिक D. T1 किती आहे? -3. D 0. -3 अधिक 0. T2 किती मिळाला? -3च मिळाला.
T1 किती आहे? ऋण 3 आहे. T2 तेवढाच मिळाला. T3 कसा काढाल? T3 बरोबर T2 अधिक D. T2 ऋण 3 अधिक D 0 बरोबर ऋण 3. T3 किती आला? तो सुद्धा ऋण 3 आला. मग या अंकगणितासाठी पहिलं पद ऋण 3 आहे, दुसरं पद ऋण 3 आहे, तिसरं पद सुद्धा ऋण 3च आहे, चौथं पद ऋण 3च मिळणार आहे. आणि मग ती सीडी कोणती? म्हणून ती अंकगणिती सीडी की ज्यामध्ये पहिलं पद ऋण 3 आहे आणि साधारण फरक 0 आहे. ऋण 3 ऋण 3 ऋण 3 म्हणजे इथली सगळी पद सारखीच आहेत. याला आपण स्थिर अंकगणित सीडी असं म्हणलं तरी चालेल. स्थिर अंकगणिती सीडी की ज्या अंकगणित सीडीमधील साधन फरक हा 0 असतो, अशा अंकगणिती सीडीला आपण स्थिर अंकगणित सीडी असं म्हणूया. लक्षात येते? इथं फक्त आकडेमोड किंवा चिन्हांक बेरीज वजाबाकी काळजीपूर्वक करता आली पाहिजे. आणखी एक उदाहरण घेऊ. ए बरोबर ऋण 19 आणि डी बरोबर ऋण 4. मुद्दाम दोन्ही संख्या ऋण घेतलेल्या आहेत. ए ऋण 19 आहे आणि डी ऋण 4 आहे. काय येईल सांगा? T1 सीडीतील पहिले पद ज्याला आपण T1 म्हणतो ऋण 19. T2 बोला T1 अधिक D. T1 किती आहे? ऋण 19 अधिक D. D ची किंमत कंसातल्या ऋण 4. बघ, चिन्हांकित मांडणी करत असताना काळजीपूर्वक करा. पहिलं पद ऋण 19 आहे बरोबर, अधिक साधन फरक ऋण 4 आहे. तो काय केला मी? गोल कंसात लिहिलेलं आहे. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, आतलं चिन्ह बदलणार नाही. काय येईल मग सांगा? बरोबर ऋण 19 ऋण 4 बरोबर दोन्ही ऋण आहेत. 19 ऋण आहेत, 4 ऋण आहेत, दोघे ऋण आहेत. दोघांची बेरीज करा आणि ऋण चिन्ह द्या. 19 आणि 4 23 आणि 23 ला कोणतं चिन्ह येईल? ऋण चिन्ह येईल. म्हणजे T2 किती आला? ऋण 23. T3 काय येईल सांगा? हा T3 कसं काढता येईल सांगा? T3 बरोबर T3 T2 T3च्या मागचं पद कोण असणार आहे? T2 अधिक D. T2 ऋण 23 अधिक D ऋण 4. काय बघा, ऋण 23 अधिकमुळातलं चिन्ह बदलणार नाही, ऋण 4. दोघे ऋण आहेत, दोघांची बेरीज करा आणि ऋण चिन्ह द्या. 23 आणि 4 27, त्याला ऋण चिन्ह येईल. हा झाला T3. कळतंय? बोला
T4 कसा शोधायचा? T4 च्या मागं कोण असणार आहे? T3 अधिक D. बोला T4 किती आहे? सॉरी T3 ऋण 27 अधिक D ऋण 4 ऋण 27 ऋण 4 ऋण 31 हा झाला T4. आणि ठीक आहे, T4 पर्यंत पद तुम्ही काढायचे आणि म्हणून ती अंकगणित श्रेणी असेल कोणती असेल सांगा? म्हणून ती अंकगणिती श्रेणी हा बोला. पहिलं पद ऋण 19 दुसरं ऋण 23 तिसरं ऋण 27 चौथं ऋण 31 टिंब टिंब टिंब. अशा पद्धतीनं आपल्याला ए म्हणजे पहिलं पद म्हणजे साधारण फरक या दोन बाबी जर दिल्या तर आपल्याला ती अंकगणिती श्रेणी मांडता येईल.